बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव घेतलं जाते। त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः सौरव सोनवणे आहेत। काय सांगाल, विलास घुले हत्या प्रकरणामध्ये तुमचा हात असल्याचा आरोप होतोय। तुम्ही घटनास्थळी गेलात असाही आरोप झाला आणि तुमचे आणि आरोपींचे संबंध आहेत असाही आरोप झाला। नेमकं यामध्ये काय सत्य आहे? सर्वप्रथम ही जी घटना केज तालुक्यातील टाकळी व कदमवाडी या वस्तीमध्ये झाली, ह्या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो व या ठिकाणी जो स्वर्गीय विलास घुले यांची जी या ठिकाणी हत्या झाली यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ही घटना खरोखरच दुर्दैवी अशी घटना आहे। या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींवर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करावी व ते करत आहेत याचं देखील आपल्या सर्वांना माहिती आहे। पण या ठिकाणी हा जो या राजकीय दबावापोटी किंवा कुठल्या राजकीय हेतूने माझं या ठिकाणी नाव घेतलं जातंय का अशी देखील शंका आम्हाला उद्भवती आहे। या ठिकाणी माझे 20 जून रोजी शनिवार रोजी माझी CCTV फुटेज पूर्ण चेक केली। CCTV फुटेज चेक केली असता मी दुपारी 2 वाजता या घरी माझ्या पवनसूत निवासस्थानी आलो आहे। 9 ते 2 मी एडेश्वरी शुगर फॅक्टरी युनिट 1 या ठिकाणी होतो। तिथली देखील माझी CCTV फुटेज आहे। 2 नंतर मी माझ्या घरी आलो आहे आणि घरून मी दुपारी दिवसभर मी त्या ठिकाणी 20 तारखेला घरीच होतो। त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बाहेर पडलेलो आहे। याची पूर्ण CCTV फुटेज या ठिकाणी आहे। दुसरा मुद्दा ते म्हणतात की माझी थार या ठिकाणी माझी गाडी आहे, ती गाडी या ठिकाणून त्यांना दिसली, घटनास्थळी दिसली। तर CCTV फुटेजमध्ये ते देखील दिसतंय की माझी गाडी माझ्या घरी माझ्या पार्किंगमध्येच उभा आहे। मग ते जे आरोप करतायत ते आरोप बिलकुल खरे आरोप नाही आहेत असं देखील मी आपल्याला सांगतो। आता त्यांची मागणी की SITच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे। तुम्ही अशी मागणी करणार की पूर्ण जे काय सत्य समोर आलं पाहिजे? बिलकुल माझी मागणी आहे, त्यांची जी मागणी आहे ते बिलकुलच खरी आहे। मी जर खरा असेल आणि मी खराच आहे, मी त्या मागणीला समोर जाईल। मी त्यांची जे पोलीस प्रशासन जे माझ्यासमोर म्हणजे मला प्रश्न विचारतील, जे मला जबाबासाठी मला कुठं बोलवत असतील तरी त्या ठिकाणी मी त्यांना सामोरं जायला माझी काही हरकत नाही आहे। माझी या ठिकाणी कुठलीही याच्यात माझा कुठलाही इंटरफेअर नाही आहे। मी आपल्या सर्वांना या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो। मात्र तुमचा किंवा आरोपींचा कधी संपर्क झाला होता का? की त्यांनी असं सांगितलं की जे मारहाण करणारे आरोपी होते ते सौरव सोनवणेंनी आम्हाला पाठवलंय तुला मारायला, असं म्हणून विलास घुलेला मारहाण केली आणि त्याची हत्या केली असा ते आरोप करत आहेत? नाही, आता ह्याचं SP साहेबांनी त्यांच्या याच्यामध्ये उत्तर दिलं आहे की माझा CDR देखील तपासला आहे। जर माझा त्यांचा कुठं कॉल लॉग झाला असेल तर त्या CDRमध्ये त्यांना तपासात दिसलंच असेल ना। तर यात कुठल्याही काहीच तथ्य नाही आहे। माझा काही आरोपींसोबत कॉन्टॅक्ट नाही झाला किंवा पोलिसांसोबत काही माझा फोन नाही झाला। पोलीस प्रशासन ह्याच्यावर योग्य ती कारवाई करेल, योग्य ती न्याय पोलीस प्रशासन मिळवून देईल याची देखील मला पोलीस प्रशासनावर 100% असे विश्वास आहे। मात्र केवळ राजकीय द्वेषातून हे सगळं केलं जात आहे किंवा आरोप होतात असं तुम्हाला वाटतंय? आता तसंच म्हणता येईल किंवा राजकीय द्वेषापोटी हा कुठं कट रचतोय का? खासदार साहेबांचा एवढा मोठा व्याप साहेबांना आहे, ज्यांचा दिल्लीमध्ये दौरा असतो, मुंबईमध्ये असतो। या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याचे सुखदुःखाचे कार्यक्रम असतात। त्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात साहेबांचा प्रतिनिधी म्हणून कोणीतरी प्रत्येकाच्या दुःखात जातो, सुखात राहतो। मग हा कुणाला तरी बघवत नाही आहे का असं देखील प्रश्न आम्हाला उद्भवतोय। मग या राजकीय द्वेषापोटी हा कोणीतरी आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय का ह्या देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे। याच्यामध्ये काय कोण आहे याच्या पाठीमागे हे देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे। पण आम्हीच आपल्याला सर्वांना आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की यात कुठलीही तथ्य नाही आहे। हा बिनबुडाचे आरोप या ठिकाणी हे सर्वजण करत आहेत आणि पोलीस प्रशासन ज्या ठिकाणी मला बोलवेल त्या ठिकाणी मी सामोरे जायला कधी पण तयार आहे हे देखील आपल्याला नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत सौरव बजरंग सोनवणे होते, ज्यांनी आता स्पष्ट केलं आहे की विलास घुले हत्या प्रकरणामध्ये आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। CDR CCTV तपासलेत, यापुढे देखील ज्या कुठल्या तपासाला सामोरं जावं लागेल त्या तपासाला सामोरं जायची आपली तयारी आणि सर्व काही स्पष्टपणे चौकशी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।